सकाळी सकाळी भाई तोंड कडू झार झालं, कारण की मला लक्षातच नव्हतं की इथं चहा देताना ना आपल्याला साखर आपल्या आपल्या मनानं टाकायला लागते. तोंड जरी कडू झालं ना तरी मन में लड्डू फुट राहते, कारण आज आम्ही जाणार आहे फायनली पुण्याला आणि तिथनं मी नंतर जाणार आहे घरला. खुशी देख रे हो. त्याच्या आधी ना मला एक महत्वाचं काम होतं, ते म्हणजे मी आर्ट जुना कॅफे मध्ये ना मागच्या वेळेस अँकलेट्स बघितलेले आणि त्याच्यातलं एक दोन अँकलेट मला खूप जास्त आवडलेले. म्हणलं आता जातोय घरी तर एखादी काहीतरी गोष्ट तर घेऊन जायची, म्हणून मी आता घेतलंय अँकलेट. पायाच्या शिरा जरी दिसत असेल ना तरी त्या शिरा इग्नोर करून तुम्ही फक्त अँकलेट बघा आणि नेलपेंट पण इग्नोर करा. तसं तर मला पायाला नेलपेंट लावायला आवडत नाही, पण हे आमच्या आई साहेबांची करा. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो आता पुण्याला यायला आणि आम्हाला तब्बल 7 तास लागणार होते. सकाळी आम्ही 10-10:30 वाजता निघलेलो, त्यामुळे दुपारपर्यंत खूप जास्त भूक लागलेली. म्हणून आम्ही अनुस्कारा ह्याचं नाव यार मला खरंच घेता येत नाही, त्यामुळे त्या घाटात थांबलेलो आणि तिथं मस्त मॅगी खाल्ली. खरंच तिथलं वातावरण एवढं भारी होतं ना, तिथनं उठूच वाटत नव्हतं, म्हणून आम्ही अर्धा एक तास तिथंच थांबलेलो. तुम्हाला पण दाखवतो यो बघा, भारी आहे की नाही. अहो मलाच बघून मन माझं असं एकदम प्रसन्न झालेलं. तुमचा काय विषय. लास्टला मस्त उसाचा रस पिलो आणि निघालो. त्याच्यानंतर ना माझ्या गाडीमध्ये काही ना काही करायचं चालूच होतं. आता काय करायचं 7 तासाच्या प्रवासामध्ये हे मला सुचत नव्हतं. पण आता मेन मुद्दा तुमच्यावरती आहे की तुम्हाला माझे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग बघायला आवडतायत का. खरं तर मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करते, बाकी तुमच्या मनावर आहे.